नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आईच्या हातची रेसिपी बघणार आहोत। आपण आज झणझणीत मटण खाणार आहोत आईच्या हातचं। ही माझी आई आहे। तर आई आज आपल्याला मटण बनवून दाखवणार आहे। तर आपण 3 पाव मटण घेतलेलं आहे। आता ते मॅरिनेट करून घेणार आहोत। तर आई आता त्यात हळद टाकून घेणार आहे। अर्धा चमचा हळद आहे, पोहे खायचा चमचा। 1 चमचा मीठ घेतलेला आहे आईने, आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे। आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो आता आई टाकून घेते। आईने अगोदर मटण धुवून घेतलं होतं 2-3 पाण्याने। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण त्याला मॅरिनेट करून ठेवणार आहोत। आता हे मटण आई आता अर्धा तास मॅरिनेट करून ठेवणार आहे। नंतर त्याला आपण मसाला रेडी करून घेऊ आणि भाजी बनवायला घेऊ। आईने आता मसाला बनवायला घेतलेला आहे। तर मसाल्यासाठीचं साहित्य आपल्याला आई दाखवत आहे आता। 4 कांदे घेतले, अर्धी वाटी खोबरं घेतले, 2 कांडे लसणाची घेतलेले, थोडी कोथिंबीर घेतली आणि थोडस अद्रक घेतले। आता आई ना एक कांदा कापून घेत आहे। मसाल्यासाठीचे कांदे कापून घेत आहे। आपण आता हे सगळं साहित्य कापून आणि भाजून घेणार आहोत आणि मसाला तयार करून घेणार आहोत। आता मॅरिनेट झालेलं आहे। आता आई त्याला शिजायला घालते आहे। थोडं तेल घेतलेलं आहे आईने आता। जिरे मोहरी टाकलेलं आहे। कांदा टाकते आता। टमाटर टाकते।
कांदा फ्राय झालेला आहे. आई आता टोमॅटो टाकते. मटण आपलं आता 7 ते 8 मिनिटं परतून झालेलं आहे. त्यात आता जे मटणाला सुटलेलं पाणी होतं अगोदर, तर ते टाकून घेणार आहोत. मॅरिनेट केलेलं पाणी आहे हे, आणि त्याच्यातच आपण आता गरम पाणी पण ओतून घेणार आहोत. मटणात गरमच पाणी टाकायचं आहे, गार पाणी टाकायचं नाही. थोडं पाणी आई अजून टाकते आहे त्यात. थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आता 25 ते 30 मिनिटं कुकरचं झाकण लावून शिजायला लावणार आहे. आपलं मटण शिजलंय का ते आता आपण बघूया. आता भाजीला फोडणी देऊन घेऊया. आईने आता अर्धा चमचा बेसन पीठ आणि अर्धा चमचा बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, ते तेलात टाकलेले. थोडं पीठ झालं की त्याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काळा मसाला टाकणार आहोत. आता मसाला टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये. कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर त्याचा मसाला आपण ग्राइंड करून घेतलेला होता भाजून, तो आता टाकून घेतलेला आहे. आता तेल सुटेपर्यंत तो मसाला आपण भाजून घेणार आहोत. मसाल्याला आपला आता छान तेल सुटलेलं आहे. याच्यात टाकते आता मी भाजीमध्ये मसाला. भाजी भाजी आपली आता उकळलेली आहे.
छान तरी सुद्धा आलेली आहे. आता आईने कोथिंबीर टाकलेली आहे. आपली झणझणीत मटणाची भाजी आईच्या हातची आता तयार झालेली आहे. त्याचा आपण रिव्ह्यू घेऊया पुढे. आता आपण रिव्ह्यू बघूया. त्यांनी मला आवर्जून सांगितलं होतं की याचा रिव्ह्यू द्या, परंतु पारदर्शकता ही फार महत्त्वाची असते. त्याप्रमाणे यांनी जे बनवलेलं मटण आहे तर त्याचं रिव्ह्यू मी घेतो आहे. प्रथमतः मी टेस्ट करून बघतो मला कशा पद्धतीने लागतं आणि मी जे सत्य ते सांगणार. अप्रतिम शिजलेला अतिप्रतिम आहे, मसाला पण अप्रतिम आहे. खरोखरच याचा जो मसाला आहे आणि ही जी तरी दिसते तर मला अतिशय सॉफ्ट शिजलेलं आहे. जसं तुम्हाला मी तोडून दाखवते बघा, सॉफ्ट मटण असून सुद्धा इतकं सॉफ्ट शिजलेलं आहे तर खाण्यासाठी कोणताही त्रास होत नाही आहे. आणि त्याची मिठाची असलेल्या मसाल्याची टेस्ट ही एक अप्रतिम आहे. तुम्ही जरूर ट्राय करा असं मी म्हणेन. थँक्यू व्हेरी मच.